सकल हिंदू समाजाच्या वतीने संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे 4 दिवसापूर्वी जो अहिल्यानगर शहरामध्ये मुकुंदनगर परिसरामध्ये महानगरपालिकेचा जो कंत्राटी कर्मचारी आहे धीरज परदेशी याची जी निर्गुण हत्या करण्यात आली त्याचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाज उपस्थित होता। आज आम्ही महायुतीचे सुद्धा पदाधिकारी या ठिकाणी आम्ही मान्य जे शहर पोलीस स्टेशनचे संचालक आहेत त्यांना आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। अत्यंत निर्गुणपणे त्या मुलाची हत्या करण्यात आली आणि तो त्याच्या कामावर असताना कंत्राटी कर्मचारी जरी असला तरी एक प्रशासनाचा भाग होता आणि अशा पद्धतीचा जर का दहशत आणि माज जर का विशिष्ट समाजाच्या लोकांना येणार असेल तर त्यांना सुद्धा महायुतीचे कार्यकर्ते असतील, हिंदुत्ववादी कार्यकर्ते असतील, हे त्यांना त्यांच्या शब्दामध्ये आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर संघर्ष करायला आम्ही तयार आहोत। संगमनेर सारख्या शहरामध्ये देखील अनेक असे भाग आहेत की ज्या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून कॉम्बिंग ऑपरेशन करणं गरजेचं आहे आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते संगमनेरमध्ये सुद्धा सक्रियपणे या सर्व प्रकरणामध्ये संगमनेरच्या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये आम्ही त्यांना सहकार्य करायला तयार आहोत। पुन्हा एकदा आम्ही महायुतीच्या वतीने जो काही प्रकार अहिल्यानगर शहरामध्ये झाला आणि जो त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा करतो। माननीय मंत्री महोदय असतील, मान्य पोलीस प्रशासन असेल, या सर्व गोष्टींना कुठेतरी तडीस गेलं पाहिजे आणि हे प्रकरण लवकरात लवकर कोर्टामध्ये हे प्रकरण चालवून फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये आरोपींना लवकरात लवकर शिक्षा मिळाली पाहिजे यासाठी आम्ही पाठपुरावा करत राहू आणि पुन्हा एकदा आम्ही महायुतीच्या वतीने या ठिकाणी निषेध करतो आणि लवकरात लवकर हा प्रकरण निकाली लावावं अशी मागणी आम्ही पोलीस प्रशासनाला करतो। आता 4 दिवसापूर्वी अहिल्यानगर येथील मुकुंदनगर येथे आपला एक हिंदू बांधव धीरजसिंह परदेशीवर जो काही भ्याड हल्ला करण्यात आला जहाद्यांकडून, मी त्याचा सर्वप्रथम निषेध करतो आणि आपले मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांच्याकडे मागणी करतो की त्यांच्यावर कडक शासन त्यांना देण्यात यावे आणि आपल्या या घटनेचा मी आपल्या तालुक्याचे आमदार अमोलभाऊ खताळ पाटील, पालकमंत्री विखे पाटील आणि शिवसेना महायुतीकडून जाहीर निषेध करतो।